तो ना पायावर सूज येण्यासाठी जे कारण आहेत त्याच्यामध्ये मग तू घरात काय काय करू शकते, थोडं रेस्टचं प्रमाण वाढवायचं, झोपून रेस्ट. बसून राहशील तर परत पायामध्ये ते साठून राहतं पाणी. नंतर आहे पायाखाली झोपताना उशा ठेवायच्या, किंवा तुझं ब्लड प्रेशरकडे जेव्हा जेव्हा आपण येऊ ब्लड प्रेशरकडे कंट्रोल होते की नाही, ब्लड प्रेशरकडे लक्ष ठेवणे आपल्याला, हे महत्त्वाचे 2-3 गोष्टी असतात. आणि टिपिकल प्रेझेंटेशन जे नॅचरल जे सूज येणे असते ते जसं मी मगाशी तुला म्हणालो की रात्र चालू झाली की ते म्हणजे दिवसभराची सूज असते, रात्री झोपून राहिले की सकाळी कमी झालेली असते. दॅट इज अ गुड थिंग, ते नॉर्मल असतं. ठीक आहे. हां, पण जर परसिस्टंटली जास्त सूज राहत असेल, दिवस रात्र कंटिन्युअसली सूज राहतेच आहे, कमी होतच नाही आहे, मग त्याच्यामध्ये कधी कधी आपल्याला म्हणजे बाळाचं ॲनिमिया ज्याला म्हणतो आपण, रक्ताचं प्रमाण शरीरातलं कमी होणं, प्रोटीनचं प्रमाण कमी होणं, ब्लड प्रेशर वाढणं, याच्यामध्ये मग ते तसं दिसतं आपल्याला. एकदम 0% सूज नाही होत पायाची, पण थोडी शून्य होतच नसते. म्हणून तर आपण हिंदीत म्हणतो पैर भारी हो गए लक्षण प्रेग्नन्सी. जशी 100% सूज रात्री येते, सकाळी पर्यंत 30% तरी राहते. थोडीशी राहणारच आहे, ते सांगतो तुला. ते 100% कमी नाही होणार ती.